नमस्कार मैत्रिणींनो, चेहऱ्यावर आलेले एक साधासा पिंपल अख्खा दिवस मूड खराब करतो. मग तो कॉलेजला जायच्या आधी आलेला असो किंवा ऑफिसच्या मीटिंगच्या आधी आलेला असो. एखाद्या मोठ्या पार्टीला जाण्याआधी आपण सगळेच छान दिसावं, सुंदर दिसावं यासाठी महागडे क्रीम, फेस वॉश आणि प्रोडक्ट्सवर हजारो रुपये खर्च करतो. पण यामुळे पिंपल्स कधीच जात नाहीत मुळापासून. उलट केमिकलमुळे त्वचा आणखी खराब होत जाते. जर तुम्हीही या सततच्या पिंपल्सच्या समस्येमुळे त्रस्त असाल आणि केमिकल प्रोडक्ट वापरून वैतागला असाल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आज आपण कुठल्याही महागड्या क्रीमबद्दल नाही तर आपल्या स्वयंपाकघरात आणि आजूबाजूला असणाऱ्या 2 इन्ग्रेडियंट्सपासून पिंपलसाठी एक जादुई फेस पॅक बनवणार आहोत. जर तुम्हाला ही नितळ, स्वच्छ आणि डागमुक्त त्वचा हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण रेमेडीला सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे एक क्लीन बाउल. आपल्याला घरातले साधे सोपे 3 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. जास्त तामझाम करायचीही गरज नाही आणि आपल्या चेहऱ्यावरचे पिंपलमुळे पडलेले डाग पूर्ण क्लीन व्हायला मदत होणार आहे. एकदम सोपी रेमेडी आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे कडुलिंबाची पावडर. इथे 1 चमचा मी कडुलिंबाची पाने असतात ना त्याची पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे जर ओली कडुलिंबाचं झाड असेल तर ते पानं काढून आणून स्वच्छ धुवून तुम्ही मिक्सरमध्ये बारीक देखील करून घेऊ शकता. खूप छानपैकी पेस्ट होते. नसेल तर माझ्यासारखी अशी कडुलिंबाची पावडर वापरली तरी चालेल. ही कडुलिंबाच्या पानांची पावडर आहे. 1 चमचे इतकी घेतलेली आहे. चला तर आता मी याचे फायदे काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. कडुलिंबाची जी पावडर असते ना त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. पहा, ते आपल्या चेहऱ्यावर आलेल्या पिंपलना, मुरुमांना मुळापासून काढण्यासाठी मदत करतात. जे आपल्या पिंपलमध्ये, मुरुमांमध्ये जंतू झालेले असतात त्यांना पूर्णपणे नष्ट करते. त्यामुळे आपल्याला दुसरे पिंपल्स देखील येत नाहीत आणि हे पिंपल देखील जाण्यासाठी मदत होते. तुमच्या चेहऱ्यावर जर जुने पिंपल्सचे डाग असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर जर खाज होत असेल, तुमचा चेहरा सारखा लाल पडत असेल, तुमचा चेहरा जर सारखा जळजळ करत असेल तर ते देखील कमी करायला, शांत करायला ही कडुलिंबाची पावडर मदत करते. पूर्ण आपल्या चेहऱ्यावर किती पण दिवस जुने डाग असू द्या काढण्यासाठी मदत करते. तुम्ही जर ओली पानं घेत असेल तर स्वच्छ धुवून मिक्सरला वाटून घ्या. ते देखील इथे वापरू शकता किंवा ही पावडर तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकता. हे सहजपणे उपलब्ध होणारे इन्ग्रेडियंट आहे आणि ह्याचा रिझल्ट इतका छान आहे ना, तुमच्या चेहऱ्यावर किती पण दिवस येणारे पिंपल असू द्या पूर्णपणे गायब करायला मदत करते. त्यामुळे ज्यांना जास्त पिंपल आहेत त्यांनी ही पावडर नक्की वापरा. हा फेस पॅक नक्की वापरा. खूप छान रिझल्ट भेटतो. त्यानंतरचं दुसरे इन्ग्रेडियंट लागणार आहे मुलतानी माती. इथे मी मुलतानी मातीची पावडर घेतली आहे. तुमच्याकडे खडे असतील तर ते देखील बारीक करून घ्या. चांगल्या ब्रँडची घ्या म्हणजे रिझल्ट खूप छान भेटतात. आजकाल खूप साऱ्या मार्केटमध्ये मुलतानी माती आलेले आहेत. काय फेक आहेत, काय खूप छान रिझल्ट देखील देतात. त्यामुळे तुम्ही सूट होईल ती घ्या, चांगल्या ब्रँडची घ्या. 1 चमचे इथं मुलतानी माती इथे मी घेतलेली आहे. ज्यांचे ॲक्ने प्रोन स्किन आहे ना त्यांच्यासाठी तर मुलतानीपेक्षा चांगलं कुठलं इन्ग्रेडियंट तुमच्या त्वचेवर काम करू शकत नाही. कारण मुलतानी माती आहे ती त्वचेवर जर एक्सेस ऑइल येत असेल त्यामुळेच आपल्या चेहऱ्यावर पिंपल येतात. ते एक्सेस ऑइल कमी करण्यासाठी मदत करते. पोर्समध्ये जर धूळ जमले असेल, प्रदूषणामुळे आपल्या पोर्स जर टाईट झाले असेल तर ते पूर्ण आत जाऊन डीप क्लीन करायसाठी मदत करते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही. सोबतच आपल्या चेहऱ्याला एक ग्लो देण्यासाठी देखील मदत करते. आपल्या चेहऱ्यावर जर जुने डाग असतील ते देखील कमी करते. पिंपल्स असतील तर ते देखील कमी करायला मदत करते. त्यामुळे ते मुलतानी माती आपण वापरलेली आहे. मुलतानी माती आपल्या चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी देखील मदत करते. आपल्या चेहऱ्याचा टॅनिंग पूर्णपणे काढायला मदत करते. आपल्या चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन देखील वाढवते. त्यामुळे मुलतानी माती इथे आपण वापरलेली आहे. आणि मुलतानी माती आपल्या स्किनला टाईट करायला देखील मदत करते. त्यानंतरच आपलं पुढचं इन्ग्रेडियंट लागणार आहे आपल्याला रोज वॉटर. याला मिक्स करून घ्यायला, याची एक छान स्मूथ पेस्ट करून घ्यायला आपण इथं रोज वॉटर वापरत आहोत. हे पहा, 1 चमचा पहिल्यांदा मी घालणार आहे. लागलं तर अजून वापरणार आहे. 1 चमचा घालायचं आणि हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अजून कमी पडलं तर थोडं थोडं वापरायचं. हे पहा कमी पडत आहे. अजून थोडंसं मी घालून घेणार आहे.
आणि छान मिक्स करून घ्यायचं। हे पहा मी थोडं थोडं करून मिक्स करून घेतलेलं आहे। लागेल तसं रोज वॉटर वापरलेलं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। हे दोन्ही इन्ग्रेडियंट आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि ऑइली स्किनवाल्यांना, ॲक्ने प्रोन स्किनवाल्यांना यापेक्षा चांगला फेस पॅक कोणताच वर्क करू शकत नाही। तुम्ही कोणतेही महागडे प्रोडक्ट वापरा, क्रीम्स वापरा, ह्याचा रिझल्ट कोणतेच प्रोडक्ट देऊ शकत नाहीत। एकदम नॅचरल आहे आणि एकदम सहज उपलब्ध होणार आहेत। एकदम कोणतेही महाग प्रोडक्ट वापरले नाहीत आणि रिझल्ट देखील खूप छान भेटतात। आपली स्किनचा टोन उजळवण्यासाठी मदत होते, पिंपल्स देखील दूर होतात आणि पिंपल्समुळे आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग पडले असतील ते देखील जाण्यासाठी मदत होते। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा रोज वॉटर एका टोनरचं काम करते आणि आपल्या चेहऱ्याला एक फ्रेश ग्लो द्यायला देखील मदत करते। आपल्या पोर्सला ओलावा देते, आपले पोर्स देखील व्यवस्थित क्लोज करते। त्यामुळे आपल्या पोर्समध्ये पुन्हा धूळ साचत नाही। धूळ साचल्यामुळेच आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात। ते पोर्स एकदाशी खूप छान प्रकारे क्लोज झाले की धूळ साठत नाही आणि त्यामुळे पिंपलही येत नाहीत। त्यामुळे ते आपण रोज वॉटर वापरायचं आहे। रोज वॉटर स्किनला ड्राय होऊन देत नाही, त्यासाठी आपण इथं रोज वॉटर वापरलेलं आहे। तुम्ही यामध्ये पाणी घालून जरी मिक्स करून घेतलं तरीही चालेल। रोज वॉटर आपल्या चेहऱ्याचा pH बॅलन्स करण्यासाठी देखील मदत करते। छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशी एकदम स्मूथ कन्सिस्टन्सी या पॅकची झाली पाहिजे आहे। हा आपला मॅजिकल फेस पॅक बनवून तयार झालेला आहे। चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते। आता काय करायचं माहिती आहे का, आपला फेस पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्या फेसवरती ही रेमेडी अप्लाय करायची आहे। जिथे आपल्याला जास्त ॲक्ने आहे तिथे तुम्ही जाड लेप लावा। 80% सुकला की ह्याला नॉर्मल पाण्याने आपला फेस वॉश करून टाकायचा आहे। पूर्ण फेसवरती इक्वली अप्लाय करून घ्यायचं आहे। जिथे पिंपल्स असतील तिथे जाड थर लावा। हे पहा मी वॉश करून घेतलेलं आहे। वॉश करून घेतल्यानंतर आपला चेहरा मॉइश्चराईज करायला अजिबात विसरायचं नाही। तुम्ही कोरपडीचं जेल लावा किंवा तुम्ही एखादा चांगला मॉइश्चरायझर वापरत असाल तर चेहरा वॉश करून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे। चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा तुम्ही हा पॅक नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर नंतर भेटूया अशाच एका नॅचरल रेमेडीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।